डायबिटीज होण्याची काही महत्त्वाची कारणं आज आपण पाहणार आहोत. डायबिटीज कोणाला होतो? ज्या व्यक्ती सतत भविष्यकाळातील विचार करतात, सतत फ्युचर प्लॅनिंग करतात, अशा व्यक्तींमध्ये डायबिटीज निश्चितपणे होतो. दुसरं म्हणजे चुकीची जीवनशैली किंवा चुकीची जीवन पद्धती असं आपण म्हणू शकतो. बैठी जीवनशैली, विशेषतः ज्या व्यक्ती सतत बसून असतात, म्हणजेच शारीरिक श्रमाचा अभाव परंतु मानसिक विचार जास्ती, अशा व्यक्तींमध्ये डायबिटीज निश्चितपणे पाहायला मिळतो. त्यानंतर अनुवंशिकता हे एक महत्त्वाचं कारण आहे डायबिटीज होण्याचं. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्यामध्ये जर पैशाविषयी जास्ती विचार होत असतील, तुम्ही जर कंजूस असाल, तुमच्यामध्ये दानशूरतेचा अभाव असेल, दान करण्याची तुमची प्रवृत्ती नसेल, सतत साठवण्याची प्रवृत्ती असेल, तर अशा व्यक्तींमध्ये सुद्धा डायबिटीज पाहायला मिळतो. त्यानंतर मानसिक ताण, तणाव, काळजी आणि चिंता ही काही महत्त्वाची कारणं होती डायबिटीज होण्याची, ती जी आपण पाहिली. तर डायबिटीजपासून मुक्ती हवी असेल तर ही कारणं दूर करणं गरजेचं आहे. थँक्यू.